नॉर्मली असं म्हणतात की महाराष्ट्राचा बिहार होतोय, पण मी तर म्हणेन की बिहारमध्ये देखील आता या असं काही घटना गेल्या अलीकडच्या काळात काही ऐकिवात नाही. तर आपण महाराष्ट्राने बिहारला देखील मागे टाकलेला आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. संजय शिरसाट यांचा जो काही व्हिडिओ आलेला आहे तो, आणि दुसरं संजय गायकवाड, हे दोघेही शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर यांनी जे काही केलं तर याला कुठेतरी सत्तेची गुर्मी, सत्तेचा माज असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी काहीतरी निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्हाला एक स्ट्रॉंग संदेश जनतेमध्ये द्यावा लागेल की बाबा हे असं चालणार नाही. भले आपलं महायुतीचं राजकारण असलं, विरोधक आहे कुठे? काँग्रेस कुठे आहे? आत्ता विधिमंडळामध्ये जेव्हा जनसुरक्षा विधेयक जेव्हा चर्चेला आलं, विधानसभेत आलं, विधान परिषदेत आलं, काँग्रेसचं तुम्हाला कुठल्या नेत्याचं भाषण तुम्हाला आठवतंय? उद्या जर फडणवीसांनी जर त्यांची सगळं कसबपणाला लावलं तर ते ही युती होऊ देणार नाही. आदित्य ठाकरेंना हे माहिती आहे की हे बातमी झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार, म्हणून ते जाता जाता म्हणतात की आमची भेट होऊ न होऊ, पण याच्यामुळे एक माणूस गावी निघून जाईल. म्हणजे कोण? अर्थात एकनाथ शिंदे. तर ते एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करण्याचा कार्यक्रम हे या 200 दिवसातलं फलित म्हणता येईल. नमस्कार, मी सुपर्ण मराठे आणि द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन नुकतंच पार पडले आणि या अधिवेशनात महाराष्ट्राच्या मुद्द्याची चर्चा होण्याऐवजी चर्चा झाली आहे ती गुद्द्यांची. याला कारणही तसंच आहे. संजय गायकवाडांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते अगदी टॉवेल आणि बनियनवर एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतात, ज्यात ते म्हणतायत की अन्न खराब होतं कॅन्टीनचं, त्यामुळे त्यांनी मारहाण केली. दुसरं एक कारण आहे, दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे नुकताच माणिकराव कोकाटे यांचा, जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि कृषी मंत्री आहेत, जे विधिमंडळात सत्र चालू असतानाच ऑनलाईन रमी खेळताना आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठं चाललंय यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुनील भुमे सर, जे की पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार सर. पहिला प्रश्न हाच आहे की हे सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संजय शिरसाटांचा पण व्हिडिओ व्हायरल झाला आहे की एक बेडरूममध्ये ते बसलेत आणि एक नोटांची बॅग भरलेली दिसते. ते आता म्हणतायत की व्हिडिओ रिअल असला तरी बॅग आणि तो व्हिडिओ, पैशांची बॅग, तो सगळा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे. तर एकूणच या सगळ्याकडे आपण कसं बघता की महाराष्ट्राचं राजकारण आता नेमकं चाललंय कुठं? गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या परिसरातच मारहाण होते. तर याकडे तुम्ही कसं बघता? नॉर्मली असं म्हणतात की महाराष्ट्राचा बिहार होतोय, पण मी तर म्हणेन की बिहारमध्ये देखील आता या असं काही घटना गेल्या अलीकडच्या काळात काही ऐकिवात नाहीत. तर आपण महाराष्ट्राने बिहारला देखील मागे टाकलेला आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ, बरोबर, जिथे कायदे बनतात, जिथे मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि अशा विधिमंडळामध्ये आमदार मुद्द्यांऐवजी गुद्द्यांवर आलेले, म्हणजे प्रत्यक्ष आमदार नाही पण त्यांचे समर्थक, म्हणजे विधिमंडळात परवा जो काही पडळकर विरुद्ध आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जी काही हाणामारी झाली ती मुख्यमंत्री म्हणतात तशी खरोखर लाजिरवाणी होती. आमदारांची आणि तमाम सगळ्या ह्या कायदे मंडळाचीच लाज आणण्यासारखी परिस्थिती होती. तर ह्या अशा लाजिरवाण्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या आहेत, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कारण हे फक्त हाऊसमध्ये एकमेकांना म्हणजे आदरार्थी बोलावं एकमेकांशी. तुम्ही आमदार आहात, लाखो जनतेचं तुम्ही प्रतिनिधित्व करतात ज्या सभागृहामध्ये, तिथे तुम्ही एकमेकांना एकेरी उल्लेख करणं, अगदी एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल मारणं, हे सगळे प्रकार आता पाहिलेले आहेत. त्या सगळ्याची हाईट जी होती ती म्हणजे पडळकर विरुद्ध आव्हाड समर्थकांचा लॉबीमध्ये राडा. म्हणजे राडा हा शब्द देखील कमी पडेल, कारण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडतात, एकमेकांना शिवीगाळ करतात, त्यांचे समर्थक असतात. आणि या दोन्हीला कारणीभूत काय असतं तर एकमेकांबद्दल असलेली पराकुटीची खुन्नस. ही खुन्नस कुठनं आलेली आहे? महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास असा होता की शत्रुत्व नसायचं, जे काय असायचे वाद ते वैचारिक असायचे, राजकीय मतभेद असायचे. पण आताचे जे मतभेद आहेत हे
पर्सनल आपण ज्याला म्हणतो ना, एखाद्याचं वैयक्तिक स्तरावर चालेल, एखाद्यावर खुन्नस काढावी, त्या पद्धतीचं हे वातावरण निर्माण झालेलं आहे की काय, अशी अत्यंत वाईट अवस्था आहे. राजकारण आपलं हे वर्स्ट करून आणखी वर्स्टपेक्षाही खाली आणखी 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 खोलात चाललेलं आहे. तर कुठेतरी राजकारण्यांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे असं सगळं का होतंय. आज पुण्यामध्ये काही माजी आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी देखील हीच चिंता व्यक्त केलेली आहे की आपण आपला महाराष्ट्र नेतोय कुठे. यशवंतराव चव्हाणांपासून जी काही परंपरा सुरू झालेली आहे आणि आतापर्यंतच्या राजकारण्यांनी, ठीक आहे, त्या वेळेला मतभेद असतात, वाद होतात, सगळं होतं, परंतु ही जी आजची जी पातळी आहे, एवढी खालची पातळी आतापर्यंत कुणीही गाठलेली नव्हती आणि हे महाराष्ट्रासाठी फारच लाजिरवाणं आहे. तुम्ही ज्या 2 घटनांचा उल्लेख केला त्याच्याबद्दल बोलतो. एक तर संजय शिरसाट यांचा जो काही व्हिडिओ आलेला आहे तो, आणि दुसरं संजय गायकवाड. हे दोघेही शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर यांनी जे काही केलं तर याला कुठेतरी सत्तेची गुर्मी, सत्तेचा माज असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण एक आमदार एका कॉन्ट्रॅक्टर भले त्याची काही चूक असेल तर ती चूक सांगण्याची पद्धत असते. तुम्ही त्याला ठोसे मारता. आमदार तुम्ही आमदार आहात, 4 चौघांमध्ये तुम्ही कसं वावरावं याला काही मर्यादा आहेत, पण आमदार असूनही तुम्ही बनियान आणि टॉवेलवर खाली येऊन एखाद्या गुंडासारखी हाणामारी करता. तुमची एक जनमानसात एक आमदार म्हणून प्रतिमा आहे. हे जे चित्र आहे हे पुढची 50 वर्ष हे आता कायम रेकॉर्ड झालेलं आहे. तुमची काय प्रतिमा राहिली राजकारणी म्हणून? नवीन पिढीने तुमच्याकडनं काय आदर्श घ्यावा? हेच जर सगळं प्रकार होणार असेल. संजय शिरसाट, तुम्ही तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे म्हणा, तुमच्या घरातला व्हिडिओ आहे म्हणा, पण तुम्ही तिथे ज्या पद्धतीने सिगारेट पितायत, दारू पिताय हे दिसतंय त्या व्हिडिओमध्ये. आता दारू पितायत की काय करतात हे आपल्याला म्हणजे खात्रीला एक सांगता येणार नाही, पण जे काही चित्र दिसत आहेत त्यावरून एक साधारण अंदाज बांधता येतो. बरं, त्या बॅगांमध्ये नोटा नाहीत, कपडे आहेत असं ते म्हणतात, पण जो काही व्हिडिओ समोर आला आहे तर त्यात त्या नोटा आहेत. आता एवढ्या नोटा एखादा राजकारणी आपल्याजवळ, आपल्या घरात किंवा मी म्हणतो हॉटेलमध्ये का बाळगत असेल? कुठून येतात या नोटा? याचा अर्थ काय? सगळी बजबज पुरी झालेली आहे. लोकांची हीच अपेक्षा आहे की लोकांच्या जनमानसात तुम्ही म्हटला तसं आमदारांची इमेज आता खूप खालावत चालली आहे की आपण ज्यांना निवडून दिलं तीच लोक अशा पद्धतीनं मारहाण करतायत, अशा पद्धतीनं पैसे दिसत आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये. तर लोकांच्या मनात आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की यांच्यावर कारवाई कधी होणार आणि कारवाईची कोणती प्रोसिजर का अजून चालू होत नाही. आत्ताच भाजपचे जे आमदार आहेत आशिष देशमुख त्यांनी स्वतःहून मागणी केली आहे की माणिकराव कोकाटेंवर कारवाई करावी. तर आता या सगळ्याला धरून खरंच माणिकराव कोकाटेंवर कारवाई होणार का? कारण यापूर्वी पण माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलेत. तर त्यांना किती वेळा सरकार माफ करणार आहे, पाठीशी घालणार आहे आणि आता तरी कारवाई होणार का असा लोकांचा प्रश्न आहे. यावर काय सांगाल? कारवाई म्हणजे काय अपेक्षित आहे आणि कुणाकडनं अपेक्षित आहे? आता गडबड अशी झालेली आहे ना की 3 पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख आहे. म्हणजे भाजप म्हणाल तर देवेंद्र फडणवीस, शिंदेंचा जो शिवसेना आहे त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा जो काही पक्ष आहे त्याचे सर्व अजित पवार आहेत. तर त्यामुळे यांच्यापैकी जर निर्णय घ्यायचा असेल तर सर्वात आधी मग कोकाटेंच्या बाबतीमध्ये अजित पवारांना निर्णय घ्यावा लागेल. तो थेट निर्णय आज मुख्यमंत्री घेऊ शकतात का? खरं तर आपल्या मंत्रिमंडळात कोण असावं, कोण असू नये याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री कधी कारवाई करू शकतात. पण ह्या महायुतीच्या किंवा ह्या आघाडीच्या राजकारणामध्ये त्याचा मायनस पॉईंट असा आहे की त्या पक्षाच्या सर्वेसर्वा जो कोणी आहे नेता त्यालाच फक्त तो कारवाईचा अधिकार आहे. आणि मग आपल्याच पक्षाच्या नेत्यावर कारवाई केली तर त्यांचीही अडचण आहे. आज ते त्यांच्यासोबत आलेले आहेत, कुठला तरी एक मूळ पक्ष सोडून आलेले आहेत. मग तो उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा मग शरद पवारांचा, त्यांना आव्हान देऊन त्यांच्या नाकावर टिचून हे आज यांच्यासोबत आलेले आहेत. तर कुठेतरी त्यांच्यावर कारवाई करताना यांची देखील म्हणजे पाऊल धजावत नाही किंवा अशी जर कारवाई आपण केली तर इतर लोक नाराज होतील का अशी भीती त्यांना आहे. तर त्यामुळे कारवाईचा निर्णय घ्यायचा कोणी? या सगळ्यामध्ये असं होतं आहे की मुख्यमंत्री म्हणून एक जो सेंट्रल कमांड असायला पाहिजे ती कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची कमांड थोडीशी लूज झाली की काय?
ते अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही आहे का? आहे, 200% आहे. आता देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की विधिमंडळामध्ये असं एखाद्या मंत्र्याने फावला वेळ का असेना पण रमी खेळणं हे उचित नाही, योग्य नाही, भूषणावह नाही, हे त्यांचे शब्द आहेत. तर भूषणावह नाही हे आम्हालाही माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर कारवाई काय करणार? मुख्यमंत्री म्हणून तुमचा अधिकार आहे, तुम्ही तो अधिकार बजावणार की नाही? आणि जर बजावता येत नसेल तर त्याची कारणं काय आहेत ही देखील समजून घेतली पाहिजेत की या सगळ्या महायुतीच्या आघाडीच्या राजकारणामध्ये कुठेतरी मग तुम्हाला निर्णय घेताना अडचण येताना दिसते. तर त्यामुळे कारवाई एवढ्या सहजासहजी आणि पटकन होईल असं मला तरी वाटत नाही. आणि उदाहरणं बघा ना, म्हणजे कोकाटे काय पहिल्यांदा अडचणीत आलेत का? पहिल्यांदा वादात सापडलेत का? कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. आता मंत्री स्वतःच म्हणतोय त्याच्याकडचं खातं आहे, त्याने त्या खात्यामध्ये मन लावून काम केलं पाहिजे. त्या योजना ज्या काय असतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी जे जे काय करायचं आहे ना ते तुम्हाला करायचं आहे. आणि अशा वेळेला जर तुमची जर हीच भावना असेल तुमची स्वतःची की ही बाबा ओसाड गावची पाटीलकी आहे, तर तुम्ही काय त्या शेतकऱ्यांना आणि त्या खात्याला न्याय देणार? आणि मग तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर मग तुम्ही त्या पदावर का आहात असा देखील प्रश्न पडतो ना. आणि जर तुम्हाला ठेवलेलं आहे तर मग ज्यांनी कोणी ठेवलेलं आहे, आता इथे मुख्यमंत्री येतात, मग त्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्हाला एक स्ट्रॉंग संदेश जनतेमध्ये द्यावा लागेल की बाबा हे असं चालणार नाही. भले आपलं महायुतीचं राजकारण असलं तरी देखील कुठेतरी या अशा प्रकारांना तुम्हाला आळा घालावा लागेल. खरं आहे, मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. पण यालाच अनुसरून एक प्रश्न पडतो की महायुतीचे 200 दिवस पूर्ण होत आहे. 200 दिवसातच ऑलरेडी महायुतीचा एक मोठा मंत्री धनंजय मुंडे ऑलरेडी त्यांनी राजीनामा दिला आहे. आता हे संजय शिरसाट पण राजीनामा देतात की काय अशी चर्चा सुरू आहे. आणि आता माणिकराव कोकाटे, हे सगळे एकापाठोपाठ एक मंत्री जर अशा पद्धतीनं चर्चेत आणि वादात अडकत असतील आणि राजीनाम्याची त्यांच्यावर वेळ येत असेल तर महायुतीनं 200 दिवसात साध्य काय केलं? आणि नक्की महायुतीचं जे विकासाचं ध्येय होतं, विकास कामांवर काम करायचं त्यांची जी इच्छा होती, त्याबद्दल काय झालं? आज महायुती कुठे आहे? बरोबर आहे. अगदी सोपा आणि साधा सोपा प्रश्न आहे की 100 दिवसांचा कार्यक्रम, 100 दिवसांचा कार्यक्रम, प्रत्येक खात्याचा 100 दिवसांचं पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी चार्ज घेतला तेव्हा सगळ्यांना सांगितलं. पण आज आपण काय बघतोय की 100 आणि 200 दिवसांमध्ये तर अनेक मंत्री स्वतः अडचणीत आलेले आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे सरकार म्हणून जी प्रतिमा असायला पाहिजे त्या प्रतिमेला कुठे ना कुठेतरी नक्कीच डाग लागलेला आहे. आणि ही डागाळलेली प्रतिमा घेऊन आता भविष्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आणखी निवडणुकीला भरपूर वर्ष, अजून 3 वर्ष बाकी आहेत. पण अशा वेळेला तुम्हाला सरकारची प्रतिमा जर उंचावायची असेल तर ह्या अशा लोकांना सोबत घेऊन कसं चालेल? किंवा मग यांनाच जर सोबत घेऊन काम करायचं आहे तर मग कुठेतरी तुमच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होणार. आणि तो परिणाम विपरीत आहे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. कदाचित या सगळ्या गोंधळामुळेच तुम्हाला आठवत असेल आता अधिवेशनामध्येच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं. बरोबर, मिश्किल आवाहन होतं ते की ते काही लगेच उठून विरोधी बाकावरून काय सत्ताधारी बाकावर येणार नाही. पण त्यांनी एक खडा टाकून पाहिलेला दिसतोय की बाबा तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुमचा विचार करू. आणि त्याच्यानंतर दोघांच्या गाठीभेटी होणं, त्या दोघांची बॉडी लँग्वेज पहा. त्या बॉडी लँग्वेजमुळे असं होतं आहे की या 200 दिवसातलं फलित काय, तर जो प्रमुख विरोधी पक्ष आहे शिवसेना, त्या शिवसेनेचं आणि भाजपचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांचं अंडरस्टँडिंग कुठेतरी वाढत चाललेलं आहे. म्हणजे खरं तर भाजपला किंवा सत्ताधारींना थेट आव्हान देणारा कुठला आज एकमेव पक्ष असेल तर तो उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष. परंतु आता असं होतं आहे की उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री यांचं ट्युनिंग तर पुन्हा सूर जुळत नाहीत ना. आणि का जुळत नाही तर याचा एक समान धागा म्हणजे एकनाथ शिंदे. म्हणजे एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करण्यासाठी जे जे करता येईल ते हे दोघे तर मिळून करत नाही आहेत ना, अशी एक शंका येते. आता मध्यंतरी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. असं म्हणतात की ते अमित शहांना भेटले. अमित शहांकडे त्यांनी फडणवीसांच्या तक्रारी केल्या आणि मी पक्ष विलीन करतो, मला मुख्यमंत्री करा असं त्यांनी सांगितल्याची बातम्या आलेल्या आहेत. यात खरं खोटं
मलाही सांगता येणार नाही, कारण मी काय फर्स्ट हँड त्याच्यामधला माहिती घेतलेली नाही. पण ज्या बातम्या आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक चित्र असं दिसतंय की शिंदे कुठेतरी अस्वस्थ आहेत आणि हे दोघे मिळून पुन्हा एकदा शिंदेना जास्तीत जास्त अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंसारखा तरुण नेता देखील त्याच्यामध्ये एक टिचकी मारून जातो. म्हणजे फडणवीस आणि आदित्य ठाकरे एका हॉटेलमध्ये एका वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जातात, पण त्याची बातमी होते, त्यांची भेटही होत नाही, पण त्याची बातमी होते की बाबा दोघेही एकाच हॉटेलमध्ये आहेत. आणि आदित्य ठाकरेंना हे माहिती आहे की हे बातमी झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार, म्हणून ते जाता जाता म्हणतात की आमची भेट हो न हो, पण याच्यामुळे एक माणूस गावी निघून जाईल. म्हणजे कोण? अर्थात एकनाथ शिंदे. तर ते एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करण्याचा कार्यक्रम हे या 200 दिवसातलं फलित म्हणता येईल. खरं आहे. महायुतीमध्ये जी रस्सीखेच चालू आहे घटक पक्षांमध्येच, की आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी की कोण कोणावर वरचढ ठरणार, महायुतीतल्या घटक पक्षांचा म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आत्ता आपण म्हणलो तसं वादात सापडलेत. पण भाजपचे पण कार्यकर्ते किंवा भाजपशी जोडलेले पण लोक काय वादात सापडले नाहीत असं नाही आहे. प्रवीण गायकवाड हल्ल्या प्रकरणात दीपक काटे वादात सापडले, जे की त्यांच्यावर मर्डरसारखे गुन्हे दाखल आहे. प्रफुल्ल लोढा जे की भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला गिरीश महाजनांच्या उपस्थितीत असं म्हणतात, तर त्यांच्यावर आज पोस्को अंतर्गत बलात्कार आणि इतर गुन्हे हनी ट्रॅपसारखे गुन्हे दाखल केलेत. तर ही सगळी लोक भाजपशी आज जोडली गेलेली आहेत. तर फक्त राष्ट्रवादीने आणि शिवसेना नाही तर भाजपची पण लोक अशी कुठेतरी आज अडकत चालली आहेत. तर या सगळ्याचा भाजपवर काय परिणाम होईल आणि पर्यायानं महायुतीवर काय परिणाम होतोय? प्रत्येक महापालिकेतली परिस्थिती वेगवेगळी आहे, तिथली स्थानिक राजकीय गणितं वेगवेगळी असतात. तर त्यामुळे या सगळ्याचा ओव्हरऑल परिणाम हा एक भाग असतो. आणि त्या महापालिकेपुरतं जर आपण महापालिकेचं जर विचारत असाल तर तिथली गणितं ही वेगवेगळी असतात. तर त्यामुळे नाशिकमध्ये काय झालं, हनी ट्रॅपमध्ये कोण अडकलं आहे याचा परिणाम कदाचित मुंबई महापालिकेवर होणार नाही. प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा कोण आहे आणि तो भाजपशी संबंधित आहे का, थेट संबंधित आहे का, की पदाधिकारी आहे की कार्यकर्ता आहे, तर या सगळ्याचा थेट परिणाम कदाचित मुंबई महापालिकेवर होणार नाही. पण तो त्या भागापुरता मर्यादित मुद्दा असतो. तर त्यामुळे थेट या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल असं म्हणता येणार नाही. परंतु सरकार म्हणून भाजपची जी प्रतिमा आहे, म्हणजे केंद्रामध्ये मोदी आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार, तर यांची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा घेऊनच त्यांना महापालिकेमध्येच सामोरं जावं लागणार आहे. आणि आतापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे की दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी त्यांची घोषणा होती. आता ह्यांचीच कामं घेऊन जर त्यांना पुढे जायचं झालं, कारण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अनेक महापालिकांमध्ये हे नाही आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी नाही आहेत, निवडणुका झालेल्या नाहीत. तर त्यामुळे त्यांना सांगण्यासारखं काय आहे, तर त्यांना हीच कामं दाखवावी लागतील, केंद्रात आणि राज्यात केलेली कामं. अशा वेळेला जेव्हा भाजपवरच आरोप होतात, भाजपचेच कार्यकर्ते अडचणीत येतात, भाजपचेच नेते अडचणीत येतात, भाजपसोबत असलेल्या महायुतीतले नेते आणि त्यांचे आमदार अडचणीत येतात, तेव्हा या सगळ्याचा फटका कुठे ना कुठेतरी सत्ताधाऱ्यांना बसेल असं वाटतं. कारण जनमत हे शेवटी या सगळ्या गोष्टींचा विचार करतं की बाबा यांना सत्ता दिली तर हे कसे वागतात हे लोक पाहत आहेत. तर त्यामुळे याचा कुठे ना कुठेतरी परिणाम नक्की होणार. पण मी पुन्हा सांगतो की पुन्हा प्रत्येक महापालिकेतली गणितं वेगवेगळी आहेत. बरोबर. हे झालं महायुतीतलं गणित. आज विरोधक कुठंच दिसत नाहीत, ही खरी स्थिती आहे. महायुतीत एवढी सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत, विरोधक आत्ता कुठं काय म्हणतात त्याच्यावर हल्ला चढवायला लागलेत की काय झालं, की माणिकराव कोकाटेंचं असेल किंवा अजून बरीच उदाहरणं असतील. मुळात विरोधक आज कुठं दिसत नाहीत. अशातच राज आणि उद्धव एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. तर अशा स्थितीमध्ये राज उद्धव एकत्र येतील का, आणि आले तर एक नवा विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ते राज उद्धव घेतील का? राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र येणं ही त्या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज दोघेही अशा अडचणीमध्ये आहेत की त्यांना गमावण्यासारखं काहीच नाही आहे. राज ठाकरेंकडे तर एकही आमदार नाही आहे. मुंबई महापालिकेमध्ये 4-5 नगरसेवक होते, तेही आज नाही आहेत. ठाकरेंची परिस्थिती काही वेगळी नाही. जे काही 50 आमदार नगरसेवक होते त्या नगरसेवकांपैकी अनेक जण शिंदेंच्या पक्षामध्ये गेलेले आहेत. पुढची निवडणूक ते शिंदेंच्या पक्षाकडनं लढणार हे तर स्पष्ट आहे. तर त्यामुळे दोघांनाही गमावण्यासारखं काही नाही आहे, पण कमावण्यासारखं भरपूर आहे. या दोघांनी जर एकत्र युती केली तर एक सेंटिमेंट आहे, विशेषतः मुंबईमध्ये
मराठीच्या मुद्द्यावर किंवा ठाकरे ब्रँड जे एक भावनिक नातं आहे ठाकरे या नावाशी, तर हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे त्याचा फायदा दोघांनाही होईल. आता प्रश्न हा आहे की त्या दोघांपैना काय हवं आहे. स्पष्टपणे हे दिसतंय की उद्धव ठाकरेंना युती हवी आहे. उद्धव ठाकरे त्यासाठी अगदी प्रत्येक पाऊल फुंकून पित आहेत. राज ठाकरेंचा अपमान होईल किंवा राज ठाकरेंच्या विरोधात एखादं स्टेटमेंट जाईल, असं कुठलंही स्टेटमेंट उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून. स्वतः उद्धव ठाकरेंनी परवा मुलाखत दिली, त्यामध्ये देखील त्यांनी म्हटलं की आता राज माझ्यासोबत आहे. म्हणजे याचा अर्थ ते कुठेतरी पॉझिटिव्हली याच्याकडे पाहत आहेत. याच्या उलट राज ठाकरेंकडनं अजूनही तेवढा ठोस प्रतिसाद मिळालेला नाही आहे. परंतु नाशिकच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हेही सांगितलं की बाबा अतिशय घाई करू नका, आत्ताच घाई करू नका, जेव्हा निवडणुका येतील तेव्हा मी माझा निर्णय सांगेन. म्हणजे त्यांनी देखील अजूनही पत्ते ओपन ठेवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की दोघांचीही मजबुरी आहे, दोघांची युती करणं ही एकमेकांची मजबुरी आहे आणि या मजबुरीमधून ते कदाचित एकत्र येतील. त्यात आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे उद्या जर भाजप किंबहुना देवेंद्र फडणवीस यांची नेमकी इच्छा काय आहे याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. उद्या जर फडणवीसांनी जर त्यांची सगळं कसबपणाला लावलं तर ते ही युती होऊ देणार नाहीत. परंतु हे देखील खरं आहे की तुम्हाला जर शिंदेंना कॉर्नर करायचं असेल, शिंदेंना जर त्यांची जागा दाखवून द्यायची असेल, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मोठे जाणीवपूर्वक त्यांना विरोधी पक्षाची जागा देण्याचा हा एक सोपा त्यांचा काय म्हणतात ते एक प्रयत्न तर नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. तर त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये उद्या राज किंवा उद्धव यांची देखील युती होऊ शकते. कदाचित राज ठाकरे स्वतंत्रपणे देखील लढू शकतात आणि शिंदे आणि भाजप यांची युती होईल का, तर सध्या तरी परिस्थिती मला जी दिसते ती अशी आहे की भाजप हा स्वबळावर सगळं आजमावण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वेळेला मुंबई महापालिका अगदी 5-10 नगरसेवकांच्या फरकाने त्यांच्या हातातून गेली होती. यावेळी ते पूर्ण जोड लावणार आणि त्यांच्याकडे आज हिंदी किंवा याच्यासाठी जो काही आग्रह दिसतोय त्रिभाषा सूत्राचा, त्यांना माहिती आहे की आज हिंदी वोट बँक जी आहे, अमराठी वोट बँक जी मुंबईतली, ती जर एक गट्टा आज कुणाच्या बाजूने असेल तर ती भाजपच्या बाजूने आहे आणि मराठा वोट बँक जी आहे ती विखुरलेली आहे. मग त्याच्यामध्ये उद्धव येतात, त्याच्यामध्ये राज येतात, त्याच्यामध्ये शिंदे येतात आणि इतर पक्ष येतात. तर मराठा वोट बँक विखुरलेली आहे. याविरुद्ध अमराठी वोट बँक, गुजराती किंवा इतर अन्य भाषिक, हिंदी भाषी हे सर्वपणे मारवाडी पूर्णपणे भाजपच्या पाठीशी एकवटलेले आहेत. तर भाजप त्याचा फायदा घेणार, स्वबळावर लढणार. आत्ता मुंबई महापालिकेचा विषय निघालाच आणि सत्ता समीकरणांचा विषय निघालाय म्हणून की राज उद्धव एकत्र येणार ही एक चर्चा तर रंगलीच आहे. पण विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचं सध्या काय होणार आहे? काँग्रेस या सगळ्यात कुठं आहे? ती उद्धव ठाकरेंबरोबर पुन्हा आघाडीमध्ये सहभाग घेईल का की स्वबळावर लढेल, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे भाजप हे शिंदेंना कॉर्नर करते असं म्हणलं जाते. कारणही स्पष्ट आहे की हिंदू मतांचं विभाजन शिंदेंमुळे होते आणि असं म्हणलं जाते. तर मग अशा वेळी उद्धव ठाकरेंना पण मुश्किलपणे का होईना एक इन्व्हिटेशन येतं. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? शिंदेंना कॉर्नर करणार भाजप याच्यामध्ये काही दुमत नाही, कारण त्यांना मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर लढायचं आहे. त्यांना शिंदेंच्या पक्षाबरोबर युती करायची नाही असं दिसतंय. कारण गेल्या वेळेला अवघ्या काही 5-10 नगरसेवकांमुळे भाजपला महापौरपद मिळू शकलं नव्हतं. पण यावेळेला ते संधी ते गमावणार नाहीत, कारण भाजपला पूर्ण खात्री आहे की आपण स्वबळावर लढलो तर ती निश्चितपणे आपल्याला सत्ता मिळू शकते, खात्री आहे त्यांना. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपच्या मागे असलेली अमराठी एक गट्टा मतं. त्रिभाषा सूत्र मुख्यमंत्री आणायचं म्हणतात किंवा हिंदी भाषा पहिलीपासून सुरू करा असं जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात, तेव्हा त्यांचा जे टार्गेट ऑडियन्स आहे तो अर्थातच हिंदी भाषी आहेत. हिंदी भाषिकांना साजेशी भूमिका ही भाजपची पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि दिल्लीतलं जे धोरण आहे उत्तरेतलं, तर त्या धोरणानुसार त्यांना एक गट्टा मतं मिळणार आहेत. तर याच्यामध्ये त्यांना शिंदेंचं काय अडचण असण्याचं कारण नाही. आणि समजा उद्या महापालिका निवडणुकीनंतर काही नगरसेवक कमी पडत असतील बाबा सत्तेसाठी, तर शिंदे हा ऑप्शन त्यांच्याकडे कायम आहेच. निवडणूक पश्चात युती होऊ शकते ना.
म्हणजे उद्या एखादे उपमहापौर पद देऊन जशी शिवसेना आणि भाजपची युती होती तशी पुन्हा एकदा निवडणुकीनंतर पोस्ट इलेक्शन युती होऊ शकते. तर त्यामुळे ते शिंदेंना कॉर्नर करणार याच्याबद्दल वाद नाही. दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की काँग्रेसचं काय. काँग्रेसचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे की काँग्रेसवाल्यांना नक्की काय करायचं असतं काहीच कळत नाही. म्हणजे जशी की राज्यातली काँग्रेस ही गटातटामध्ये विभागलेली आहे तसं मुंबई काँग्रेसमध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये लाथाळ्या सुरू आहेत. म्हणजे वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्ष झाल्या त्यामुळे आता सगळं काही पुन्हा छान होईल आणि एकोप्याने एक दिलाने हे निवडणुकीला सामोरे जातील. तर ते काय म्हणतात त्या झालेल्या चुकांपासून काँग्रेस कधीच शिकत नाहीत. त्यांच्या लाथाळ्या अंतर्गत धुसफूस अजूनही सुरू आहेत. भाई जगताप विरुद्ध वर्षा गायकवाड विरुद्ध इतर नेते नसीम खानसारखे असतील तर यांच्या लाथाळ्या अंतर्गत एकमेकांशी हेवेदावे मतभेद सुरूच आहेत. तर त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचं काय होणार याचं चित्र आताच दिसतंय. खरं तर विरोधी पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला एक संधी होती. काँग्रेसला जर इथे महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान जर मजबूत करायचं असेल तर त्यांनी झालेल्या चुकांमधून शिकून की थोडंसं काहीतरी बाबा आता आपण सुधरूया. पण काँग्रेसवालेच आहेत. सत्ता मिळवण्यासाठी त्यांची म्हणजे प्रयत्न देखील दिसत नाही. तसे काही त्यांच्याकडून कृती देखील होताना दिसत नाही. ना आंदोलनं आहेत ना काही कृती कार्यक्रम आहे. केवळ हेवेदावे सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेसला कोण तारणार आणि कसं तारणार हे काँग्रेसलाच माहिती. पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेबरोबर उबाठाबरोबर म्हणजे काँग्रेस जाईल की स्वतंत्र लढेल. काँग्रेसला स्वतंत्र लढणं भाग पडेल यासाठी की उद्या जर उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे असतील तर राज ठाकरे आणि काँग्रेस हे असे दोन्ही एकाच मॅनात बसणार नाहीत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात कारण काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं यांचं ट्युनिंग अनेक ठिकाणी चांगलं आहे. जे की लोकसभेत दिसलं. मुंबईमध्ये जे सर्वाधिक ठाकरेंचे आमदार निवडून आले तर काँग्रेसची मतं ही ठाकरेंच्या पक्षाला मिळाली हे उघड सत्य आहे. तर त्यामुळे फायदा होईल दोघांचा. परंतु ते थेट युती करतील असं वाटत नाही. युती मविया म्हणून जर लढायचं झालं तर त्यांना आत्ता तसा स्कोप नाही आहे कारण मवियाचं अस्तित्वच मुळात यांनी ठेवलेलं नाही आहे. विधानसभा इलेक्शननंतर विधानसभेला जी काही फाटाफूट झाली किंवा जे काही त्यांचे राजकीय धुळधाण झाली त्याच्यानंतर मविया म्हणून ते कधीच एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे निवडणुकीपुरते ते पुन्हा येतील एकत्र असं काही वाटत नाही. आणि उद्धव ठाकरेंचा मूळ बेस शेवटी मविया ही एक काय अरेंजमेंट होती. एक तात्पुरती व्यवस्था होती. उद्धव ठाकरेंचा मूळ विचार हा भाजपकडे झुकलेला किंवा कललेला असाच आहे. हिंदुत्व असेल किंवा इतर कुठल्याही भूमिका असतील या नेहमी भाजप धार्जिण्या राहिलेल्या आहेत. अनेक वर्ष ते युतीत होते 25 वर्ष त्याच्यामुळे कदाचित असेल. परंतु मविया आणि भाजप तर उद्धव ठाकरेंचं कल हा अजूनही भाजपच्या अंगाने दिसतोय. तर त्यामुळे मवियाला फारसं काही महत्त्व आहे किंवा फार काही मविया या निवडणुकीत महापालिका निवडणुकीमध्ये तीर मारेल असं काही वाटत नाही. काँग्रेसचाच विषय निघाला आहे म्हणून की प्रत्येक पक्षाला असं दिसते की सत्ताधारी पक्षाच्या जवळ जायचं आहे. सत्ताधारी बेंचवरच बसायचं आहे. विरोधात कुणालाच बसायचं नाही असं चित्र दिसतं एकूणच. भले शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा अगदी उद्धव ठाकरेंना पण आता दिसते की सत्तेची वेध लागलीत किंवा त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त काँग्रेस एकटीच विरोधक म्हणून उरणार. विरोधक आहे कुठे काँग्रेस कुठे आहे. आत्ता विधिमंडळामध्ये जेव्हा जनसुरक्षा विधेयक जेव्हा चर्चेला आलं विधानसभेत आलं विधान परिषदेत आलं काँग्रेसचं तुम्हाला कुठल्या नेत्याचं भाषण तुम्हाला आठवतं आहे. विजय वडेट्टीवार जे नेते आहेत खालच्या हाऊसमध्ये ते स्वतः गायब होते. त्यांचे काही कारणं असतील पण जनसुरक्षा विधेयकासारख्या महत्त्वाच्या विषयावर जेव्हा हाऊसमध्ये सभागृहात चर्चा होते तेव्हा तुमची नेते गायब असतात. भले तुमचं काय मतदान नाही आहे कमी आहे तुमची ताकद कमी आहे परंतु त्यावेळेला तुम्ही तुमच्या भूमिका ठामपणे तर मांडताना दिसल्या पाहिजेत. त्या दिसल्या नाहीत. विरोधक आहे कुठे विरोधक दिसणार कुठे. तुम्ही जर म्हणजे काय सत्ताधारी पक्षाची जुळवून घेणार असाल
मी सेटलमेंट शब्द वापरणार नाही, पण कुठेतरी त्यांना धार्जिनी भूमिका, बाबा अडचणीची होणार नाही अशी भूमिका घेणार असाल तर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमचं अस्तित्व निर्माण कसं करणार? तुम्हाला एक स्कोप होता, पण तो तुम्ही हळूहळू घालवताय. काँग्रेसचा एकही नेता दिसत नाही आज. पटोले बोलतात फक्त, त्यांनी आता हनी ट्रॅप प्रकरणामध्ये थोडीशी भूमिका घेतली किंवा इतर काही विषयांवर बोलतात, पण त्यांना जो बाजूने आजूबाजूने इतर आमदारांनी जो पाठिंबा द्यायचा असतो अशा वेळेला आपल्या नेत्याला, कुठे दिसतंय? हा पुन्हा काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचाच विषय झाला. हो, अर्थात काँग्रेस म्हणजे वाद हे समीकरण आहे. काँग्रेस कधीही सुधारत नाही. मग तुम्ही तिथे हर्षवर्धन सपकाळ आणा किंवा आणखी इतर कुणी आणा, वाद हे कायमच राहतात काँग्रेसमध्ये. आणि सभागृहात एक भूमिका असते, सभागृहाच्या बाहेर एक वेगळी भूमिका असते. सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेतात अनेक जण. म्हणजे अशोक चव्हाणांसारखा नेता हा थेट भाजपात प्रवेश करतो. माजी मुख्यमंत्री आणि सगळी पदं ज्यांनी काँग्रेसमध्ये भूषवली, उद्या आत्ता देखील काँग्रेसमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यातले काही जण जर उद्या पुन्हा भाजपात गेले तर आश्चर्य वाटायला नको. खरं आहे. विधिमंडळात अनेक इफ आय एम नॉट रॉंग 16 विधेयकं मंजूर झाली. त्यातलं एक महत्त्वाचं विधेयक म्हणजे जनसुरक्षा विधेयक. विरोधकांकडून त्याच्यावर असा आरोप होतोय की नावाला जरी शहरी नक्षलवादासाठी आणलं असलं तरी प्रत्यक्षात ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणले. तर या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता, काय सांगा? नाही, त्यातल्या अनेक ज्या तरतुदी आहेत तर त्या मूलभूत जो तुमचा विरोध करण्याचा किंवा संघटना म्हणून तुम्हाला एक सरकारने घेतलेली प्रत्येक गोष्टीचं समर्थन होऊ शकतं का? तर नाही. आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जसा मत मांडण्याचा अधिकार आहे तसाच विरोधी मत मांडण्याचा अधिकार देखील आहे. पण विरोधी मत ऐकायचंच नाही, विरोधी मताचं खच्चीकरण करून टाकायचं, तर हे काही लोकशाहीमध्ये योग्य नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे जनसुरक्षा कायद्यामधल्या अनेक ज्या काही तरतुदी आहेत त्या फार मोघम ठेवलेल्या आहेत. म्हणजे कडवे उजवे, कडवे डावे म्हणजे काय? म्हणजे त्याची व्याख्या कशी करणार तुम्ही? म्हणजे ती एवढी मोघम व्याख्या ठेवली आहे की उद्या तुम्हाला कडवे उजवे म्हटलं किंवा मला कडवे डावे म्हटलं तर लागू होतं, ते गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्हाला आंदोलनाचा अधिकार नाही, तुम्हाला अरेस्ट होऊ शकते. तर हे असं एवढं मोघम ठेवल्यामुळे त्याचा गैरवापर, आता असलेल्या कायद्यांचा कसा गैरवापर होतोय, ईडीपासून त्या सगळ्या यंत्रणांचा कसा वापर होतोय याची देशभरात चर्चा आहे. तर त्यामुळे जनसुरक्षा कायद्यामधल्या तरतुदी या सगळ्याच काही चांगल्या आहेत अशातला काही भाग नाही. याच्यामध्ये विरोधी पक्षाचा आवाज कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न आहे असं दिसतंय. शेवटचा प्रश्न घेतो की महायुती मुळात आलीच एवढ्या संख्याबळावर निवडून, त्याला कारण म्हटलं जाते लाडकी बहीण योजना. ही लाडकी बहीण योजना मागच्या टर्ममध्ये शिंदेंच्या अध्यक्षतेखाली शिंदे मुख्यमंत्री असताना ती लाडकी बहीण योजना आणली. त्याच्या जोरावर महायुती मोठ्या संख्याबळाने निवडून आली. आज तीच लाडकी बहीण योजना सरकारचं खच्चीकरण करते का? सरकारवर आर्थिक लोड येतोय का? अर्थात येणारच, कारण तुम्ही कुठलंही आर्थिक नियोजन न करता मतांच्या राजकारणासाठी मध्य प्रदेशामध्ये ती योजना यशस्वी झाली. शिवराजसिंग चौहान यांनी ती यशस्वी करून दाखवली. तोच फॉर्म्युला शिंदेंनी अचूक उचलला. त्यांनी देखील तेच गणित वापरलं जे मध्य प्रदेशामध्ये शिवराजसिंग चौहानांनी वापरलं. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की ते काय आर्थिक नियोजन नव्हतं, मतांच्या राजकारणासाठी केलेली ती सवंग घोषणा होती आणि त्याचे आता दुष्परिणाम भोगायला लागतात. इतर खात्यांचा निधी कट करणं असेल, निधी वळवणं असेल, तर आर्थिक शेवटी सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग नाही घेता येत. पैसा विकासासाठी जो काही लागतो इतर खात्यांना तो आणणार कुठून? तुम्ही जर एकाच योजनेसाठी जर सगळं खर्च करत असाल तर इतर खाती ठणाना करणार. आज तेच होतं आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्राचं राजकारण आत्ता नेमकं कुठल्या दिशेनं चालू आहे, जी महाराष्ट्राची संस्कृती होती यशवंतरावांपासून अगदी महाराष्ट्राला जो वारसा लाभला आहे, आज त्याला त्याची कुठेतरी प्रतिमा मलिन होते का, बाधा येते का, ही परिस्थिती सगळी असताना आणि महाराष्ट्राचं भविष्य काय असेल या सगळ्यावरच एक चर्चा सरांच्या मार्फत झाली. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. द पॉलिटिक्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.